आता उन्हाळ्यात सकाळी 8 वाजता हे धुकं कुठनं आलं म्हणून बघाय बाहेर आलो आणि बघतोय तर काय तर शेजारचं काकांचा गाळ पेटत होतं. तर ब्लॉग चालू करच्या आधी मी अजून कोणत्या टाईपचं कॉन्टेंट तयार करावं असं तुम्हाला वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तिकडं कॉलेजमध्ये येऊन बघतोय तर आपले वेदांत भाई अकेला केला करायचे एकटे केळ खाल्ल्यामुळे वेदांत भाईने सगळ्यांना पोह्याची पार्टी दिली. तिकडं आम्ही निघालो वर्गाकडे. इथून येऊन बघतोय तर आपल्या चिन्मय डॉनला कोणी थालापावर रिझन करून टाकले. आज लय दिवसानंतर फ्री फायर खेळणारा कोणता कार्यकर्ता भेटला. वेळ खाऊन झाल्यानंतर आपल्या वेदांत भाईने लगेच 3 डायमेन्शनल पॉकेट मधून खजूर काढली. इकडे आपल्या हर्षभाईची सवय सर्व चालू होती. आज काय चाललेलं काही समजना. अख्ख्या कॉलेजमध्ये कुठं पाणीच नव्हतं. शेवट आम्हाला बॉयज हॉस्टेलमध्ये जाऊन पाणी आणायला लागलं. तवर आपल्याला तो गोंडच वाघ भेटला. वाघाच्या या कथा कहाण्या काही संपणार. वाघाच्या कथा कहाण्या ऐकत ऐकत लागला भुका. गोंडस वाघानं आपल्याला कुरकुरी टेकवलं. वर आमच्या प्रत्येक बातमी आली की आपल्या कॉलेजमध्ये स्विमिंग पूल तयार झाले. लगेच आम्ही लिफ्टनं 4थ्या मजल्यावर. स्विमिंग पूल तर मोठा आहे. लवकरच तुम्हाला आपल्या या स्विमिंग पूल मधला ब्लॉग बघा भेटणार आहे. आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. पण अजून कुठल्या टाईपचा कॉन्टेंट तयार करू शकतो तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.